मैत्रिणींनो, उन्हाळ्यात एसी नसतानाही घरात थंडावा हवाय का? तर फक्त थोड्या स्मार्ट आणि घरगुती ट्रिक्स वापरून हे सहज शक्य आहे. खरं तर आपल्या आजूबाजूलाच असे अनेक उपाय असतात जे घराचं तापमान कमी करण्यास मदत करतात आणि वातावरणही आरामदायक ठेवतात. कडक उन्हात घर गरम होणं नैसर्गिक आहे, पण योग्य पद्धती वापरल्या तर आपण हीट कमी करू शकतो आणि घरात फ्रेश फील ठेवू शकतो. जाड पडदे, योग्य व्हेंटिलेशन, पाण्याचा वापर आणि काही छोटे बदल, हे सगळं एकत्र केलं तर मोठा फरक दिसतो. आज मी तुम्हाला असे 5 सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहे जे कोणत्याही एसी शिवाय तुमचं घर थंड ठेवण्यास मदत करतील. हॅक नंबर 1. उन्हाळ्यात घर थंड ठेवण्याचा एक सोपा आणि इफेक्टिव्ह उपाय म्हणजे ओले पडदे वापरणं. यासाठी खिडकीचे पडदे हलकेसे ओले करा, म्हणजे त्यावर पाणी शिंपडा किंवा स्प्रे करा, पण ते पूर्ण भिजतील इतकं नाही, फक्त ओलसर राहतील इतकेच. जेव्हा बाहेरून वारा आत येतो तेव्हा तो ओल्या पडद्यांवरून जातो आणि त्यातील पाणी हळूहळू इव्हॅपरेट होतं. या प्रक्रियेमुळे आजूबाजूचं तापमान कमी होतं आणि घरात नैसर्गिक थंडावा निर्माण होतो. त्यामुळे एसी शिवाय घरात गारवा जाणवतो. हा उपाय विशेषतः दुपारच्या वेळेस किंवा ज्या खोल्यांमध्ये डायरेक्ट सनलाईट येतो तिथे उपयोगी ठरतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पडदे जास्त भिजवू नका, नाहीतर ओलसरपणा वाढू शकतो. हलकासा ओलावा ठेवणं हेच या ट्रिकचं सिक्रेट आहे. हॅक नंबर 2. उन्हाळ्यात घर पटकन थंड करण्यासाठी हा एक सोपा आणि घरगुती उपाय आहे. यासाठी एक बाउल घ्या आणि त्या पातेल्यात बर्फाचे तुकडे टाका आणि ते फॅनच्या अगदी समोर ठेवा. जेव्हा फॅन सुरू केला जातो तेव्हा फॅनची हवा त्या बर्फावरून जाते. बर्फ हळूहळू वितळू लागतो आणि त्या प्रक्रियेत थंड वाफ तयार होते. ही थंड हवा संपूर्ण खोलीत पसरते आणि लगेचच वातावरणात गारवा जाणवू लागतो. हा उपाय एसी सारखा नाहीये, पण छोट्या खोलीसाठी किंवा तात्पुरता थंडावा हवा असेल तर खूपच उपयोगी आहे. विशेषतः दुपारच्या कडक उन्हात ही ट्रिक लगेच रिलीफ देते. हा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, बाउल स्थिर ठिकाणी ठेवा आणि पाणी सांडणार नाही याची काळजी घ्या. योग्य पद्धतीने वापरल्यास हा एकदम बजेट फ्रेंडली आणि कूलिंग हॅक आहे. हॅक नंबर 3. उन्हाळ्यात घर नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यासाठी खसखस म्हणजे वाळा पडदे हा एक पारंपरिक आणि खूप प्रभावी उपाय आहे. हे पडदे खास वाळा गवतापासून बनवले जातात आणि पाणी शोषून घेण्याची आणि थंडावा देण्याची नैसर्गिक क्षमता याच्यात असते. हे पडदे वापरण्यासाठी त्यांना हलकसं पाणी शिंपडून ओलं केलं जातं. जेव्हा बाहेरून वारा किंवा हवा या ओल्या पडद्यावरून आत येते तेव्हा पाण्याचे हळूहळू इव्हॅपरेशन होतं आणि त्या प्रक्रियेत हवा नैसर्गिकरित्या थंड होते. त्यामुळे खोलीत एसी शिवायही गारवा निर्माण होतो. या पडद्यांचा आणखी एक फायदा म्हणजे ते वातावरणात एक सुखद मातीसारखा नैसर्गिक सुगंधही पसरवतात, ज्यामुळे घर अधिक फ्रेश आणि आरामदायक वाटतं. हॅक नंबर 4. घरात काही स्पेसिफिक इंडोर प्लांट्स ठेवले तर ते फक्त शोभाच वाढवत नाहीत, तर घराचं वातावरण नैसर्गिकरित्या थंड करतात आणि फ्रेश ठेवतात. जसं की ॲलोवेरा आहे, स्नेक प्लांट आहेत किंवा पीस लिली आहे. हे तीनही प्लांट उन्हाळ्यात खूप उपयोगी ठरतात. हे प्लांट्स हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, ज्यामुळे घरात हवा अधिक शुद्ध आणि हलकी वाटते. विशेषतः स्नेक प्लांट रात्रीही ऑक्सिजन रिलीज करतो, त्यामुळे घराची एअर क्वालिटी अधिकच सुधारते. या प्लांट्समुळे घरात एसी सारखा थंडावा नाही, पण एक नॅचरल, आरामदायक आणि काम वातावरण तयार होतं. शिवाय हे कमी देखभालीतही चांगले वाढतात. त्यामुळे उन्हाळ्यासाठी हा एक परफेक्ट आणि इको फ्रेंडली उपाय आहे. हॅक नंबर 5. उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी पडद्यांचा रंग सुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो. पांढरे किंवा हलक्या रंगाचे पडदे जसे की ऑफ व्हाईट, क्रीम, लाईट पेस्टल शेड्स ही सूर्यकिरणे परावर्तित करण्यास मदत करतात. त्यामुळे डायरेक्ट हीट घरात कमी येतो. गडद रंगाचे पडदे सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि त्यामुळे खोली लवकरच गरम होते. पण हलक्या रंगाचे पडदे सनलाईट परत बाहेर टाकतात, ज्यामुळे घरात उष्णता कमी शिरते आणि आतलं वातावरण तुलनेने थंड राहतं. आणि म्हणूनच उन्हाळ्यात हेवी किंवा डार्क कर्टन्स ऐवजी लाईट कलर कर्टन्स वापरणं हे एक सोपं, खूप इफेक्टिव्ह कूलिंग ट्रिक आहे. अशाच घरगुती हॅकसाठी मज्जा पिंक चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यातली कोणती ट्रिक तुम्ही वापरून पाहणार आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.